उद्धवजीला ज्ञान सांगितलं, त्या ज्ञानाचं चिंतन परंपरेने मग वसुदेवजी महाराज, नारद महर्षी, जनक राजा, निमिजयंती संवाद म्हणतात त्याला, असा हा संवाद आपण या ठिकाणी पाहत आहे. न पडल्यामुळं आपल्याला त्याचं काही वाटत नाही. प्रश्न असेल तर उत्तर शोधतो माणूस आणि ते भेटतं, पण प्रश्नच नसेल तर त्याला उत्तर कुठून शोधायचं. तसं राजा जनकाने 9 प्रश्न विचारले. किती प्रश्न केला, त्याची अवस्था हा काय होती या ठिकाणी ते सांगितलं. हो, आत्मा पूर्णत्वे सर्वत्र एक, तेथ जो म्हणे मी वेगळा देख, तेची अज्ञान भय जनक दुःखदायक अतिद्वंद्वे. आता या ठिकाणी आत्मा कसा आहे, सगळ्याचा एक आहे आणि त्याच्यापासून मी वेगळा आहे, हेच काय आहे, अज्ञान. हाच काय आहे, भ्रम आहे. मग हा भ्रम घालवण्यासाठी जीवाने काय केले पाहिजे, प्रयत्न केले पाहिजे. अरे प्रयत्नाची पराकाष्ठा करून या नरदेहाला आलेल्या जीवाने काय केलं पाहिजे, आपल्या सोची ओळख करून घेतली पाहिजे. मी देहधारी नसून मी ब्रह्मरूप आहे. मी कोणत्या गावाचा शिवाचा आहे का, नाही महाराज. आणि हे अज्ञान कसं आहे, भयजनक, दुःखदायक आणि अतिद्वंद. आता सगळं आपलं काय चालू आहे, सगळं द्वैतातच चालू आहे, द्वंद्वामध्येच आहे. कधीतरी समाधान आहे का? मग कधी पैशानी समाधान होतं का, नाही होत. धनाने समाधान होतं का, नाही होत. कारण कुठलाही अनात्म पदार्थ गोळा केले तर त्याच्यापासून कोणालाही सुख होत नाही. भयाचे मूळ दृढ अज्ञान, त्याचे निवर्तक मुख्य ज्ञान, तेथ का लागले भगवत भजन, ऐसा ज्ञानाभीन अभिमान पंडिता. आता भयाला कारण काय आहे, अज्ञान. भय कशामुळे वाटतं, अज्ञानामुळं. आणि अज्ञान जाण्याला कारण कोण आहे, तर ज्ञान. मग तेथ का लागले भगवत भजन, ऐसा अभिमान ज्ञानाभिमान पंडिता. आता पंडित लोकाला भजन करण्याचा आनंद नाही. आम्ही कोण आहोत, ज्ञानी आहोत, चतुर आहोत, हुशार आहोत, आम्हाला भजन करायची गरज नाही. ब्रह्म सत्य जगन मिथ्य ब्रह्म यो ना परा. जग झालंच नाही असा त्यांचा काय असतो, वाद असतो. पण देह तादात्म्य गेलं का, नाही. मग तो पंडित आहे का, नाही. मग त्याला स्वामीजीच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर दुसऱ्याचं ऐकत नाही आणि स्वतःला कळत नाही, त्याचं नाव पुरा पंडित. श्लोक क्रमांक 37 अध्याय 2. ऐक रायाची अर्थी, ज्ञानाशी कारण मुख्य भक्ती, हा कृतनिश्चय आमच्या मती, तेही उपपती अवधारी. हे राजा, ज्ञानाला कारण कोण आहे, भक्ती. ज्ञानाशी कारण मुख्य भक्ती, हा कृतनिश्चय आमच्या मध्ये, तेही उपपती अवधारी. अज्ञानाचे मूळ माया, जे ब्रह्मादिकाने आया, गुणमय लागली प्राण्या, जान ते राया अति दुस्तर. कशी माया आहे बाबा, गुणमयी माया. किती गुण आहेत तिचे, बोला का. मायेला गुण किती येत, हा. कनेक्शन बंद करून टाकलं का. किती गुण आहेत, 3 गुण आहेत. हे सगळं जग कसं आहे, त्रिगुणात्मक आहे. मग
आपल्याला जे गुण आहेत आणि त्या गुणाचं आपल्याकडं रजगुण, तमगुण आणि सत्वगुण हे 3 गुण आहेत. सत्वगुणी जीवाला काय आवडतं? ज्ञान आणि भक्ती. आणि रजगुणी असेल तर काय आवडतं? क्रिया. क्रिया आवडतात त्याला, किती काही झटणार मग तो. आणि तमगुणी असेल तर प्रधान झोप, दिवसा विशेष करून. कधी झोप? दिवसा. आणि मग निषेध कर्म हे कोणाला आवडतं? तमगुणीला. आता दुहीचं मिश्रण असेल, रजगुणाचं तमगुणाचं मिश्रण असेल तर त्याला थोडंफार परमार्थातल्या क्रिया आवडतात आणि तमगुणाच्या अनुषंगाने आळसही आवडतं. मग केलं तर केलं, नाही केलं त्याला काय रोजच केलं पाहिजे का? आजच्या दिवस नाही केलं तर काय होतं? म्हणजे अशा अनेक मनामध्ये शंका घेऊन तो आपला नियम सतत तोडीत राहतो. असं हे कुणाचं लक्षण आहे? रजगुण तमगुण मिश्रित. आणि रजगुण सत्वगुण मिश्रित असन तर त्याला ज्ञानही आवडतं आणि थोड्याफार क्रिया आवडतात. म्हणजे तो क्रियाला बांधला जात नाही आणि ज्ञानाला बांधला जात नाही असं. आणि मग त्या मायेचे मुख्य लक्षण स्वस्वरूपाचे आवरण, द्वैताचे जे स्फुरण, मूळ माया जाण तिचे नाव. आपल्या ठिकाणी द्वैताचं जे स्फुरण आहे, कुठं स्फुरण आहे द्वैताचं? देहात आहे का? मग कारण आपल्या अंतःकरणामध्ये द्वैत कुठं आहे? अंतःकरणामध्ये. आणि कोणापासून उत्पन्न होतं? याला कारण कोण आहे? मूळ माया. द्वैताला कारण कोण आहे? मूळ माया. मी पण ते मायेचे जन्मस्थान निश्चय जाण नरपणात. ब्रह्म कसं आहे? अद्वय, अद्वैत्वे परिपूर्ण. त्याच्या ठिकाणी कुठलाही द्वैत आहे का? लक्ष द्या. थोडासा विषय ज्ञानाचा आहे पण फार गरजेचा आहे. हां, कसं आहे, नुसता ठेसा खाण्यात मजा नाही. माणसाने बासुंदी खावा आणि बासुंदीनी तोंड विकळलं का मग ठेसा चटका लावा पुरता खावा की पुन्हा बासुंदी खाता येते. पण माणसं ठेश्यावरच सुटले. ब्रह्म कसं आहे? अद्वैत परिपूर्ण. ते स्वरूपी स्फुरे जे मी पण ते मायेचे जन्मस्थान निश्चय जाण नरपणात. हा कशामुळे बुवा मी पण? आपल्याला मायेमुळे. असं आपल्या लक्षात येतं का? नाही. मी पाहिलं, मी बोलतो, मी करतो. काही करता का आपण? काहीच करत नाही. हा काय आहे? नसल्यालं वज डोक्यावर घेणे. जीवाचा स्वभाव काय आहे? नसलेलं वज डोक्यावर घेणं. आणि मग ते करोडो जन्म सुख दुःख त्याच्यापासून उत्पन्न होतात, ते भोगीत राहणं. ह्या जन्मातून त्या जन्मात, त्या जन्मातून त्या जन्मात. कारण अनेक संतांनी किंवा भगवंतांनी सांगितलंय, तसं माऊली म्हणतात, मी माझी आठवण विसरले जायचे हे मतचिस्तव झाले परी म्या नाही केले, आईशे जेने जाणितले. तो सुटला, बाकीचे सगळे गुंतले. आणि असं जाणलं तर त्याच्या ठिकाणी देहाचा संबंध राहील का? देह असून राहणार नाही. म्हणून हे मायेचं जे जन्मस्थान आहे ते मी म्हणून जे स्फुरत, मी मी मी, आता सगळेच म्हणतात मी मी. त्या मायाच्या निज पोटी भय शोक दुःखाची या कोटी
ब्रह्मशिवाय तिचे लागे पाठी इतराची गोठी ते कोण. आता त्या मायेच्या निज पोटी म्हणजे तिच्यापासून जन्माला आलेले म्हणून त्याला काय म्हणतात निज पोटी. भय शोक दुःखाच्या कोठी तिच्यापासून काय जन्माला आलं भय शोक आणि दुःख. मग आपल्याला सगळ्याला भय आहे का नाही. हा आत्ता जर एखादा वरून बॉम्ब पडला असं वाटलं तर मंडपात कोण राहीन का. फक्त भागवतच राहीन मला वाटतं. कारण आपल्याला सगळ्याला काय भय आहे आणि शोक आहे. शोक कोणाचा होतो आपल्या मानलेल्या वस्तूचा. दुसऱ्याच्या वस्तूचा शोक होतो का. शेजाऱ्याची बायको मिली तर शोक होतो का नाही. त्याला जाऊन सांगतो अरे बाबा हे असं होतच असतं जाणारच आहे आता काय करतो घी जेवण करून काही अडचण नाही आता चल पण याची माराव. त्याची मिली का मग बघा याच्या धारा. म्हणजे शोक कोणाचा होतो तर आपल्या मानलेल्या वस्तूचा शोक होतो. मग ह्या जगामध्ये आपलं काही आहे का नाही. मग कोणालाही आपलं म्हणण्यात मजा आहे का बुवा. अरे देह तरी आपला आहे का नाही. मग त्या देहाला आपलं म्हणणं शहाणपणाचं लक्षण आहे का. आणि मग त्याचे फोटो टाकणं फोटो काढणं मार घोटाळे करणं हे कोणाचं लक्षण आहे शहाण्याचं आहे का मूर्खाचं. कोणाचं लक्षण आहे. हो गप्पा हाणायचे हरिभक्ती पर आहे. महाराज लय मोठे. अरे मोठं कोणला म्हणा ज्यांच्याकडे विरक्ती आहे त्याला मोठं म्हणा. कोणाला मोठं म्हणा. हा अरे वैराग्यवान साधू लागतो. वैराग्य नसेल तर तो साधूच नाही. स्पष्ट सांगितलंय. आजच्या पाठात सकाळी निघालं होतं 2-3 ओव्या लिहिल्यात मी. म्हणजे वैराग्य नसन तर त्याचा काहीही उपयोग नाही. ऐक राया विवेकमूर्ती वैराग्य नाही ज्याच्या बुद्धी त्याशी जन्म मरणाची आधी व्याधी प्रतिपदी बाधक. कडेलोट केला ना. आता याच्यावर काही शंका घ्यायची का. मग हे ध्यानात नाही येत का आपल्या. ही याची आठवण नाही का. मग ह्या गोष्टी आपण आचरणात आणल्या पाहिजे का नाही. अरे माईकवर बसणाऱ्याने ते आणल्याच पाहिजे. माईकवर बसून कंबर बांधून सांगतो ना त्यांनी आचरणातच आणला पाहिजे मग कंबर बांधलं पाहिजे. पण त्याला प्रतिबंध नाही राहिला कोणाचा. त्याच्यावर कोणाचा अंकुश नाही. हा गाण्याच्या चाली म्हणल्या तरी काय अडचण नाही. अनुताप नाही ज्याशी विवेक नुपजे अनाशी तो संसाराची आंदणी दासी आशापाशी बांधीची. काय पाहिजे अनुताप तीर्थी नहाला. कुठं नहाला पाहिजे. आपल्याला येतो तर सण्यात आपल्या खानबार बायका पोरांनी अड्यान केल्यावर तवर येत नाही. तवर म्हणतो आपला हात धरू शकत नाही कोणी. मग त्याशी मोहममतीची गाडी पाविजे देहबुद्धीची बेडी अहोरात्र विषय भरडी अर्ध घडी न राहे महाराज. काय व्हाव्या द्या. अरे एका एका वहीमध्ये परमार्थाचा शेवट आहे. म्हणून त्या मायेच्या निज पोटी भय शोक दुःखाची या कोटी. काय उत्पन्न होतं भय शोक दुःख. आणि ज्यांच्या ठिकाणी ह्या गोष्टी आहेत तो समजून घ्यायचा संसारी आहे. तो मग मोठा महंत जरी असन
एखाद्या किल्ल्यावर बसलेला तो वर्यावगे संसारिक तो वर्यावगे संसारिका तो वर्यावगे संसारिका तो वर्यावगे तुका मने नाही निरसला देवा तो वर्यावगे संसारिक तो वर्यावगे संसारिक तुका म्हणे नाही निरसला नाही निरसला देह तव वरी अवघे संसारी. मग आता आपण कुठं मोडतो संसार. कारण काय गेलं पाहिजे बुवा देहाचं तादात्म्य गेलं. आणि देहाचं तादात्म्य सोडायचं म्हणलं की बाकीचे दगड गोटे कशाला गोळा करीन देव का करीन लागे पाठी इतराची गोठी ते कोण ते महामायेची निवृत्ती करावया दाटुंगी भगवत भक्ती सोये श्रीकृष्ण हेच अर्थी बोलिला अर्जुना प्रती गीते माझी. आता भगवंतानी कोणती भक्ती दाटुंगी म्हणजे मोठी मोठी म्हणण्यापेक्षा कडेकोट कुठंही सवड नाही. आता गीतेमध्ये कुठं सांगितलं मामेव ये प्रपद्यन्ते माया मेताम तरन देते 7व्या श्लोकात आपलं 7व्या अध्यायाच्या 14व्या श्लोकात. हा हा अर्धा श्लोक दिला इथं. आम्हाला कुठं काय कळतं त्याच्यातलं आम्हाला कळून घ्यायचं नाही त्याच्यात. माया म्हणजे भगवत शक्ती भगवत भजने तिची निवृत्ती आन उपाय तेथे न चालती भक्त सुखे तरती हरी माया. कशानी माया म्हणजे भगवत शक्ती. कोणाची शक्ती आहे भगवंताची शक्ती. आणि कशानी जाईन ती भगवत भजने तिची निवृत्ती आन उपाय तेथे न चलती भक्त सुखे तरती हरी माया. मग आता देवाला काय आवडती भक्ती. पण कोणती भक्ती आवडती संकल्पावी माया संसाराचे संकल्पावी माया संसाराचे संकल्पावी हिची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसारा संकल्पावी माया संसाराचे संकल्पावी माया संसारा हिची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संकल्पावी माया संसारा संकल्पावी माया संसारा संकल्पावी माया संसाराची. मला आपण संसाराचा संकल्प केला का संसार गोळा करतो बा गोळा करतो आणि गोळा करून भक्त होतो लोकाला ठकायला. हा कारण हीच थोर भक्ती आवड येते देवा. संकल्पावे माया संसाराची मायाचा संकल्प केला हीच भक्ती थोर आवड येते देवा. बाकीची आवडते का नाही. मग करावया दाटुंगी भगवत भक्ती सोये श्रीकृष्णाच्या अर्थी बोलिला अर्जुना प्रती गीते प्रती. मला सांगा माया म्हणजे भगवत शक्ती भगवत भजने तिची निवृत्ती आन उपाय तेथे न चलती भक्त सुखे तरती हरी माया. आता कोण तरत येथे एकची लीला तर सर्व भावे मज आईला जी थडी सरले माया जा.
इथे एकच लिला तरले, पण कसं सर्व भावे. आता सर्व भावानी आहेत का मला सांगा? सर्व भावानी भजन चालू आहे का आपलं? अरे आमचंच नाही, आमचं कशासाठी चालू आहे तुम्हाला माहिती? कारण तुम्ही आमचा सत्यानाश केला. कुणी केला नाश? सत्या समाजाने. धर्माच्या नाशाला कारण समाज आहे महाराज, आणि त्याचं पाप त्यांना फेडावं लागणार आहे. त्यांना वाटतं ना आम्हाला पुण्य होतंय, पण ते पाप कोणालाही चुकणार नाही. आणि त्याच्यात पहिले वर्गणी गोळा करून वाटणारे ते तर नमुन्यावरच जाणार. कारण पैसे देणाऱ्यांनी काय दिले? विश्वासाने दिले का नाही? देवाच्या कामाला पैसे दिलेत. मग ते देवाच्या कामाला गेले का कुठं गेले? कुठं जाणार? मग मुख्य कोण आहे? म्हणून पाकिट भरणाने जरा सावध राहा म्हणा. पाकिट भरणाऱ्याला सावध राहा म्हणा. हा, जरा ग्रंथ वाचा मग कळण. मग भगवद भजन तिची निवृत्ती आन उपाय न चालती. आता भगवद भक्ती म्हटलं की भक्तीचं काय लक्षण केलं? भक्तीचं लक्षण काय केलंय? भक्त कोणाला म्हणते? भक्त ऐसे जाना जे देहे उदास. भक्त ऐसे जाना जे देहे उदास. गेले आशा पाशा निवारोनी. गेले आशा पाशा निवारोनी. भक्त ऐसे जाना जे देहे उदास. भक्त ऐसे जाना जे देहे उदास. गेले आशा पास आशा विषय त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता. विषय त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता. विषय त्यांचा झाला भक्त ऐसे जाना. जे देहावर उदास आहेत ते भक्त आहेत, आणि जे देहासाठी हिंडत आहेत ते भक्त आहेत का? आणि आपण कोणाला भक्त म्हणतो? बोलत बोलत. जे देहासाठी हिंडत आहेत त्यांना तुम्ही भक्त म्हणता. कशासाठी हिंडत आहेत? हे वास्तवत आहे महाराज, कोणी ना करू शकत नाही याला. हा, कारण त्याला मोठं म्हणतात. मग हरीची माया, हरी भजने, हरी भक्ती सुखेची तरणे. हे निज गोई अर्जुनाचे नि कारणे. सोये श्रीकृष्णे सांगितले. हरीची माया, हरी भजने. आणि वास्तव आहे माया कोणाची आहे? भगवंताची. भगवंताची. मग त्या मायेच्या बाहेर जायचं असेल तर कोणाची सेवा केली पाहिजे? भगवंताची. कशी केली पाहिजे? सेवा कशाला म्हणते? ज्याला बिल पडत नाही त्याला सेवा म्हणते का? तुमच्याकडे कोणत्या शब्द दुसरा एखादा? सेवा कशाला म्हणते? ज्याला कुठलीच अपेक्षा नाही त्याचं नाव सेवा. मग अशी जे सेवा करतात त्यांची माया
हरी भगवंत काढून घेतो महाराज आणि त्यांना सद्गुरूची भेट प्राप्ती करून तूच ते ब्रह्म आहेस असा उपदेशून मुक्त करतात. मग आपल्याला भगवंताची सेवा कशी केली पाहिजे बोला जा दत्तानंदजी महाराज कशी केली पाहिजे. हा अरे मानाचा सुद्धा लेश नकोय. मजरी गोनी आश्चर्यन जो वांछी महिमा सन्मान तो गुळातील पाषाणा जाण. केवळ जाण वरून गुळासारखा दगड दिसतो पण खाता येत नाही. तसा वरून मी जरी महाराज दिसत असून तर चाटता येणार नाही. हे लक्षण आहे महाराज. कारण भगवंताची अनन्य भावाने सेवा केल्याशिवाय आता हा क्रम मार्ग झाला बरं का स्वामीजी. आता हा इंद्रियावर विजयाचा नाही, हा क्रम मार्ग. आणि आम्ही आपण अधिकारी सगळे क्रम मार्गाचीच आहेत. दृष्टी द्वैत भावी अत्यंत लाठी भ्रमाची त्रिपुटी वाढवी सदा मायेची हीच निज पुष्टी. मायेची कोणती ताकद आहे. स्वरूपी उन्मुख करी दृष्टी. आपल्या स्वरूपाकडे पाहतो का आपण. आता म्हातारा झालो, पांढरे केस झाले, दाढी वाढली, चांगला दिसाना. आता हे चांगलं दिसलं आणि वाईट दिसलं हे आपलं आहे का. पण त्याला नटू नटू बेजार आहेत का नाही सगळे. हा अरे किती मतांतर आहे महाराज या जगामध्ये. 432 धर्म आहेत जगात. या किती 432 धर्म आहेत. आणि जीवनमुक्तीचं सुख देणारा एकच संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. आणि त्या संप्रदायाचे आपण पाईक आहोत. त्याचा आचार आपल्या जीवनात आला पाहिजे तर कल्याण आहे. म्हणून आणि द्वैत भावे अत्यंत लाठी. कशाने मोठी ती द्वैतानी. महाराज आपल्यासारखे जाऊन द्या. शास्त्रकारांनी हात टेकले. कुणी शास्त्रकारांनी सुद्धा हात टेकले. पूर्वमीमांसेचा सिद्धांत काय. पूर्वमीमांसेचा सिद्धांत काय. जीवाला हा काय म्हणला बोल ना. मग त्याला काय म्हणलं विशिष्ट द्वैती म्हणतात. रामानुजाचार्य, वल्लभाचार्य, मध्वाचार्य, निंबार्काचार्य. जीव कधी ब्रह्म होत नाही, जीव कधी देव होत नाही. जीव जीवच राहतो आणि देव देवच राहतो. म्हणून पूर्वमीमांसाचा आचार घेतला पाहिजे. आपल्या शास्त्रामध्ये किती प्रमाण ग्राह्य आहेत बुवा. 6 प्रमाण स्वीकारले का नाही. वैयक्तिक प्रमाण आहे का त्यांचं नाही. सगळ्याचे प्रमाण स्वीकारले. कसे स्वीकारले. जेव्हा जे लागेल त्याचा वापर केला. हो मग काही नाही एक स्वीकारलं. आता प्रत्यक्ष कोणाचं प्रमाण आहे 4 वाकाचं. मग प्रत्यक्ष दिसतं ते सगळं खरं आहे का नाही. असे 6 प्रमाण आहे. प्रत्यक्ष आहे, अनुमान आहे, मग अनुमान प्रमाणे, अनुलुब्धी आहे, शब्द प्रमाणे. सगळ्यात बलवान प्रमाण कोणतं आहे शब्द प्रमाण. मग आपण ते स्वीकारलं का नाही. शब्द प्रमाण कोणत्या शास्त्राचं आहे. बोला गुलाबाबा कोणाचं शब्द प्रमाण. ध्यानावर नसतं ना. पाठ ऐकायला इकडं काही तिकडं काही सगळं सांख्याचं. वा कोणाचं मत आहे ते सांख्यशास्त्राचं. म्हणून शब्द हा बहुसार उपकाराचा राशी. आणि हे भयाचे जनक द्वैत भान द्वैत जनक माया जाण
माया निवर्तक ब्रह्मज्ञान हे संत सज्ञान बोलती भयाचे जनक. द्वैत भान. कशामुळं भय आपल्याला? द्वैतामुळं. आता आपण मरणार हे तरी काय? हा, द्वैतचे का नाही? द्वैतामुळंच भय ना. कशामुळं भय आहे वचनात बा? आता मरणार कोण आहे? शरीर. आता ते शरीर मरणार आहे का मुळातच जड आहे? बॅटरी शेलने चालती का बिगर शेलची चालती? शेल नसेल तर बॅटरी चालती का? नाही. उजेड पडतो का तिचा? नाही. पण उजेड बॅटरीला पाहतो का? उजेड बॅटरीला पाहतो का माग? नाही पाहत. हाच आपलं हे स्वरूप नाही असा आपला काय झाला पाहिजे? निश्चय झाला पाहिजे. भय राहील का? आणि ह्याच्यासाठी जन्म, हे भय घालवण्यासाठी. कशासाठी जन्म आहे? भय घालवण्यासाठी, निर्भय होण्यासाठी. अरे खरं स्वरूप आपलं निर्भयच आहे. भय हे वास्तव का कल्पित आहे? कल्पित आहे. आणि कल्पित सत्य मानलं म्हणून भ्रम आहे. बरोबर आहे का अशोक महाराज? कारण कल्पित काय मानलं आपण? सत्य मानलं. सत्य मानलं म्हणून काय झालं आपल्याला? बुवा भ्रम झाला. मग द्वैत जनक माया जाण, माया निवर्तक ब्रह्मज्ञान हे संत सज्ञान बोलती आयशे श्रेष्ठ जय ब्रह्मज्ञान जाण. हा, ब्रह्मज्ञानानेच होते ना. ब्रह्मज्ञान याचा अर्थ काय? लय मोठे ग्रंथ पाठ केले म्हणजे का? त्याला सगळे शास्त्र समजले, उपनिषद समजले, अद्वैत सिद्धी, चित्सुखी, भामती सारखा ग्रंथ सुटला त्यांचा. अशाने होतं का? नाही महाराज. ज्या दिवशी ज्या भक्ताचा देह तादात्म्य सुटलं त्या दिवशी द्वैत गेलं. त्याच दिवशी. आणि असं सामान्य लोकांचंही होतंय. नाही बोलायचाच काय प्रश्न येतो? आणि नाही तरी कोण चालवतं? आता तरी काय बोलता येतं आपल्याला? सांगा बरं. आता हे बोलणं सुद्धा फाजीलच आहे. हा, बोलवणारा कोण आहे? ऐकणारा कोण आहे? आणि असा जर निश्चय झाला तर राहिली आणता मग कोठे? वृक्षाची पानं. हा, बरोबर. वृक्षाची पानाली ज्याच्या सत्ते राहिले अंता मग कोठे, राहिले अंता मग कोठे, राहिले अंता मग कोठे. वृक्षाची पानाली ज्याच्या सत्ते राहिले अंता मग कोठे, राहिले अंता मग कोठे. वृक्षाची पान हले ज्याची सत्ता. आणि असा निश्चय झाला तर अहंकार राहील का बुवा? आणि अहंकार गेला आणि तुका म्हणे देव झाला. मग असं हे माया निवर्तक ब्रह्मज्ञान. बघा, आयशे श्रेष्ठ जे ब्रह्मज्ञान. बोला बोला बोला. करावाच लागेल, नाही त्याच्या बापाला करावं लागेल तेव्हाच होईल. हा, भगवत भजन ह्या शब्दाचा अर्थ रामरामच आहे असं नाही. हा, त्यांनी रामरामच केलं पाहिजे हे भगवत भजन हेच असं नाही. कारण त्याच्या वाट्याला आलं जे काम वर्णाश्रमाप्रमाणे
त्यांनी काय करायचं, दिवसभर माळ घेऊन हिंडायची, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. बायका पोरं घरदार काय खाते. म्हणून सांगितलं नैष्कर्म स्वधर्माचरण या नाव माझे शुद्ध भजन, तेने भजने होऊन प्रसन्न, मी विवेक वैराग्य ज्ञान भक्ताशी दे. नाही सोपं करून ठेवलंय पण आपण पाहतच नाही. मग जरी झाले म्हणजे ब्रह्मज्ञान ते भक्तीचे पोचणे जाण. भक्तीशिवाय होतं का. म्हणून तुकोबाराने काय म्हणलं ते कोणाचं आहे प्रमाण, भक्तीने धरिले हाती. पुढे भक्तीने धरिले हाते, पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैरागी धर्म येते, मागे ज्ञान वैरागी तव येती, स्थिर केली आचपळती होते, स्थिर केली आचपळती होते, सिद्ध आणून लावली पंथी गा. मनवोने आलो या देशा, मनवोने आलो या देशा, धनुने लावले पंथिगा, मनवोने आलो या दिशा, मनवोने आलो या दिशा. पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येते, स्थिर केली आचपळ स्थिर केली आचपळे जी होती, सिद्ध आणूनी लाविली पंथिगा, सिद्धांत लाविली सिद्ध आणूनी लाविली पंथिगा, सिद्धी आणून लाविली पंथेगा. म्हणजे कुणी केलं हे भक्तीनी. मग भक्ती करणं, भक्ती म्हणजे अनुसंधान. बरं का बा, काय पाहिजे अनुसंधान पाहिजे. अनुसंधाना वाचून भक्ती होत नाही. कारण आपण भक्ती करत नाहीत असं नाही, पण आपलं अनुसंधान नाही. आता तुमचं असेल तर आम्हाला माहित नाही, पण आमचं सांगतो. हा भक्ती आम्ही केली सांडो निउद्योग, पावलो हे संग सुख याची. काय सांडावं लागत, उद्वेग. अरे सगळे अनात्म पदार्थ टाकावं लागत. मग भक्तीने धरिले म्हणजे भक्तीचे पोषण न करिता भगवत भजन ब्रह्मज्ञान कदा नुपजे. बघा जरी झाले वेदशास्त्र संपन्न, तीही न करिता भगवत भजन माया निवर्तक ब्रह्मज्ञान तयाशी जाण कदा नुपजे. हो शास्त्री काय म्हणता, वेदशास्त्र संपन्न पत्रिकावर लिहितात, वेदशास्त्र संपन्न वेदांताचार्य. माया पुढे बी लिहितात का का लोक काही मनानेच लिहितात. म्हणलं मला स्वयंपाक करता येत नाही राजो. आचार्य सुद्धा नाही, आचार्य कसा होईल. पण आता कसं आहे, काही कळत नाही आणि हुशारी तर करा वाटते. कळत नाही पण हुशारी करा वाटते, म्हणजे दाखवा वाटते. वा 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 काय हुशार आहेत माणसं. पण जरी झाले वेदशास्त्र संपन्न, तेही न करिता भगवत भजन माया निवर्तक ब्रह्मज्ञान तयाशी ही कदा जाण नपजे. मग त्याला कधी ब्रह्मज्ञान होतं का महाराज. मग प्रत्येक क्रिया बुवा, प्रत्येक आपली दिवसाची क्रिया ईश्वर आज्ञा म्हणून जर केली तर ते काय झालं, भजन झालं. भजन आपल्या वाट्याला जे आलं विहित कर्म त्याची आज्ञा म्हणून जर केलं तर काय झालं, भजन झालं. भजन. आणि असं भजन जर केलं तर त्याला ब्रह्मज्ञान आपोआप प्राप्त होतं. त्याला शिकलाच पाहिजे असं कोणी सांगितलं नाही. हां शब्दज्ञानाची उत्पत्ती दाटुंगी होय लौकिक स्थिती
माया निवृत्त ब्रह्म ज्ञान प्राप्ती न करिता हरिभक्ती कदा न पजे. या भैया शब्द ज्ञानाची उत्पत्ती दाटुंगी होईल लौकिक स्थिती. लोक म्हणतात फार अभ्यास होईल. महाराज काय अभ्यास आहे, आपल्यालाच काही माहित नसतं उगाच म्हणायचं अभ्यास. बरं का, शब्द ज्ञानाची उत्पत्ती दाटुंगी होईल लौकिक असते. लोक मानतात. लोक काय करणार, तुम्हाला आम्हाला मानणार. वा वा काय महाराजाचा अभ्यास आहे, एवढे शास्त्र पाठ आहेत, एवढा त्यांनी अंगीभूत केलंय. पण जर न करिता भगवत भक्ती हरिभक्ती कदा न पाहिजे, मग त्याच्या ठिकाणी होतं का हे काही नाही होत महाराज. कोणतं ज्ञान झालं पाहिजे बा प्राप्त, माया निवर्तक. कोणतं ज्ञान झालं पाहिजे शरण महाराज, माया निवर्तक. आणि माया निवर्तक ज्ञान ईश्वराच्या कृपे वाचून कोणाला होईल का, आणि ईश्वर सेवे वाचून कोणाला प्राप्त होईल का बोला. अरे मग आपण देवपूजा जर करत नाही आणि आमच्यावर देवानी कृपा केली, अरे 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 एवढा बाजारातला देव आहे का सस्ता. हो हा, देवाच्या कृपेने आमचं खूप चांगलं झालं. गाडी घेतली, माऊलीच्या कृपेने आपल्याला गाडी झाली. आता नाही सांगत आहेत ना, कीर्तनकार सांगत आहेत महाराज. ही काय गोष्ट सांगायसारखी आहे का, सांगा बरं किती लाफांगेपण आहे. हा, आता माऊली तुम्ही, अरे तुम्ही उलट लोकांच्या डोक्यावर होळा भाजून खाता, तुमच्यावर माऊली कृपा करते. काय करतो आपण, धर्मच विकतो का नाही मला सांगा ना. कोणत्या धर्मामध्ये पाकिटे भरावं लागतात अशी, ज्यांना नास्तिक ठरवलंय ज्यांनी. नाही महाराज, पुढंच नाहीये असं काही बोलू नाही. हरिगुणाची रसाळ कहाणी, ते ब्रह्मज्ञानाची निजजननी, हरिनामाचे निगरजनी, जीव घेऊनी माया पळे. काय म्हणतात, हरिगुणाची रसाळ कहाणी. कशा शब्द येत, चरित्र कसं आहे देवाचं, गोड आहे महाराज. आणि त्याचे गुण, गुण कीर्तन, लीला कीर्तन, नाम कीर्तन, असं कीर्तन केलं तर ब्रह्मज्ञानाची कोण आहे ती, जननी आई आहे. कुठं शिकला नाही, कुठं सवरला नाही, कोणाकडे 10-5 वर्ष घासले नाही, आणि झाला महाराज. होय, आम्ही 12 वर्ष झाले आमचे टिंगर घासले. 12 वर्ष स्वामीजीकडे काढे म्हणला मी. आणि मला स्वामीजींनी सांगितलं, असं नाही, किमान तुम्ही आम्हाला फसू नका. आज्ञेने जीवाला आहे ना, फसू नका. तुम्ही घ्यायचं तर घ्या, पण आम्हाला फसू नका, आम्हाला गड्ड्यात टाकू नका महाराज. मग कोण आहे हरिभक्ती जननी, कोणाची, ब्रह्मज्ञानाची. कोणत्या ब्रह्मज्ञानाची बुवा, लक्ष दिलं पाहिजे. कोणत्या ब्रह्मज्ञानाची शिवाजी महाराज, बोला बाबा कोणतं ज्ञान, वाह क्या बात. कोणतं ज्ञान झालं पाहिजे, माया निवर्तक ब्रह्मज्ञान झालं पाहिजे. असं शब्दाचं ज्ञान नाही झालं पाहिजे. आमच्यासारखं पांडित्य बोलायला. कोणतं झालं पाहिजे, माया निवर्तक. आणि माया निवर्तक ब्रह्मज्ञानाने देह मिथ्या ठरतो, आणि देह मिथ्या ठरला की काही राहिलं का नाही. आणि त्याच्यासाठी परमार्थ करायचा.
आता उरलेलं आयुष्य कशासाठी खर्च करायचं? म्हातारे माणसं पोर आहेत अजून, गुडघे बसून आणायचे का? दात गीत. मग काय केलं पाहिजे? आपण देवाची सेवा केली पाहिजे. माया पळता पळो न लाहे, हरिनाम धाके विरोनी जाये, या लागी हरी माया पाहि बाधू न शके हरी भक्ता. शब्द कसा आहे बुवा अशोक महाराज? माया पळता पळो न लाहे, हरिनाम धाके विरोनी जाये, या लागी हरी माया पाहे बाधू न लाहे हरी भक्ता. हा, तिकडे बघा न मग बोला. कारण काय सिद्धांत सांगितला महाराज याच्यामध्ये. मग जग आहे का? अजातवाद सांगितला महाराज. माया पळता पळो न लाहे. आता पळायचं असेल तर त्याला दुसरी जागा पाहिजे का नाही? ती व्यापक आहे का नाही? बघा. हा, आणि हरिनाम धाके विरोनी जाय म्हणजे आहे का? हा, कोणता अभंग देव? जग झालंच नाही तुको राहायचं. रज्जू सर्पाकार भाषेले जगदंबर. आहे का नाही? कोणतं प्रमाण आहे ते आहे ध्यानात? रज्जू सर्पाकार भाषेले. सुरुवात काय त्याची? पुढं काय? हा, येतो आलाय बालाय. महाराज हे कसं आहे? रज्जूवर सर्पाचा भ्रम आहे, म्हणजे ब्रह्मावर जगताचा भ्रम आहे. आणि भ्रम कधी खरा असतो का? भूत लागलं का नाही तुम्हाला अजून एखाद बार बुवा? नाही, मानित नाहीत, पण लागलं होतं का तुम्हाला? आता तुम्हीच भूत येता कसं लागत? बरं, भूत कधी दिसलं का? कसं आहे ते? आहे का कल्पनाचे? कल्पनाचे. तसे जग आहे का? आपल्याला सिद्धांताकडे जायचं स्वामीजी. जग आहे का? नाही. ही काय आहे सगळी? मग ती काय झाली? हरिनाम धाके विरोने जाय, या लागी हरी माया पाहे बाधून लाहे हरी भक्ता. हरी भक्ताला हरीची माया काही करते का? पण भक्त पाहिजे. आता भक्ताचं दुसरं लक्षण जर पाहायचं तर त्याला काय म्हणतात? जो विभक्त नाही तो भक्त. हा, आता नवऱ्याहून बायको विभक्त आहे का कधी? बायकून नवरा विभक्त आहे कधी? तसा भक्त देवाने विभक्त नाही पाहिजे. आणि विभक्त असतो तो भक्त असतो का? नाही. अशी भक्ती आपल्या जीवनामध्ये अरे काही दिवस जरी झाली तर आपलं कल्याण व्हायला वेळ लागणार नाही. नामाची परम दुर्धर गती, माया साहो न शके निज शक्ती, हरिभक्त माया सुखे तरती, या लागी श्रीपती बोलिला सोये. नामाच्या परम दुर्धर गती. नामाची गती कशी आहे? अतिशय उंच स्थिती आहे. माया साहो न शके निज शक्ती. आणि मग त्या नामापुढे तिची शक्ती राहते का? नाही. हरिभक्त माया सुखे तरती, या लागी श्रीपती बोलिला स्वये. मग हरिभक्त असेल तर त्याला माया आहे का? आता नाही. मग आपले संत मंडळी कुठं राहिले? मायेत राहिले का मायाच्या बाजूला? मायेतच राहिले. सगळे जेवढे संत झाले ते कुठं राहिले? मायेतच. मग त्यांना तिचा बाधा झाला का काही? नाही झालं. नाही महाराज. साई जती चारी मुक्ती, अंकी वाढवी भगवत भक्ती, ते न करीता अनन्य गती,
शास्त्रज्ञ मुक्ती न घडे कद्या. काय म्हटलंय बघा, सायुज्यादी चारी मुक्ती अंकी वाढवी भगवत भक्ती ते न करिता अनन्य गती. पण अनन्य भजन नसन तर शास्त्रज्ञाला सुद्धा मुक्ती न घडे कदा. मग कसा पाहिजे? अनन्य शरण पाहिजे, अनन्य भाव पाहिजे. आणि अनन्य भाव नसन मग आपल्याला किती देव आहेत सांगताच येत नाही. आपल्या देवाचा तपास आहे का किती निघत येत आणि किती येतात. काही आलेले देव, काही झालेले देव, काही केलेले देव आणि असलेले देव. हा आता ह्या विहिरीवर मावलाय फिवलाय मांडतात ना आसरा, हे कोणते देव? केलेले. शेंदूर लावला की झाला देव. राज देव कोण आहे तर एकच भगवंत आहे. आणि त्या भगवंताची आपण अनन्य भावाने काय केली पाहिजे? सेवा केली पाहिजे, भक्ती केली पाहिजे. मग हरिभजनी जे विमुख त्याशी सदा द्वैत सन्मुख महाभयशी दुःखदायक प्रपुंजू देख दृढ वाढे. वा हरिभजनी जे विमुख. कुठं विमुख येते? हरिभजनाला. मग त्याशी सदा द्वैत सन्मुख. मग आजही आपण हरिभक्ती करतो ना, असं दाखवतो लोकाला, पण आपलं द्वैत गेलं का? नाही. बरं नका का जाय ना, पण तात्पुरतं तरी जातं का? नाही नाही, ते आमच्या भागातला आहे, हे आमच्या भागातला आहे. हा हा आपल्या जवळच्याला चाल दी, आपल्या गावातल्याला दी, संघ आणणाराला दी. हे काय सगळ्या उठ्या ठेवायच आहेत ना का वास्तव आहे महाराजे? द्वैत. कारण कशामुळं नाही गेलं हे दूध? द्वैत कशामुळं नाही गेलं बा? कारण हरिभजनी जे विमुख त्याच्या ठिकाणी काय? सदा द्वैत. महाभयशी दुःखदायक प्रपुंज देख दृढ वाढे. जेवी एकाएकी दिग्भ्रम पडे तो पूर्व म्हणे पश्चिमेकडे तैशी वस्तू विमुखे वाडे आती गाडे मिथ्या द्वैत. दिग्भ्रम पडे म्हणजे एखाद्याला आपण रात्रीच्याला कुठं चाललो किंवा एखाद्या गावाला चाललो आणि आपली बुद्धी जर चांगली नसेल ते आपल्याला रस्ता माहीत असल्याला आपण हुकतो आणि रात्र पाहिजे. मग गाडी का असाना लाईटीत काही कळत नाही. मग आता कुंकड आलं आणि कुंकड गेलो, काय झालं? आपल्याला भ्रम झाला. आणि भ्रम झाला असन तर एवढं तरी कळलं पाहिजे आपण कुठून चौकातून निघालो, चौकात गेल्यावर कळलं, नाही तर रातभर फिरतं. तसं भक्ती न केल्यामुळं महाभयश दुःखदाय नाही दिग्भ्रम पडे आणि तो पूर्व म्हणे पश्चिमेकडे. आता इकडं पूर्व आहे ना, इकडं पश्चिम आहे म्हणतो. दिशा भूल आपल्याला पडत नाही का? दिशा भूल झाली बा मला, आपण असं म्हणतो ना. तसं त्याला काय होतं? दिशा भूल होती. तैशी वस्तू विमुखे वाढे आती गाडे मिथ्या द्वैत. काय वाढतं? द्वैत वाढतं. महाराज बोला रे भजन थोड्या वेळा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे
वासुदेव श्रीनाथ नारायण वासुदेव श्रीनाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्रीनाथ नारायण वासुदेव श्रीनाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव नाथ नारायण वासुदेव श्रीनाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव नाथ नारायण वासुदेव श्रीनाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव जय कृष्ण हरे मुरारे हे नाथ नारायण जय हो हरे जय हो जय हो जय हो हरे 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 गोपाल कृष्ण भगवान भगवान शुकाचार्य महाराज राधा रमण लाल बिहारी जय एकनाथ महाराज सद्गुरु सीताराम महाराज की जय मग द्वैताच्या भेद विहिरी सुटती संकल्प विकल्पाचे झरे तेत जन्म मरणाचे पुरे बुडे एकसरे ब्रह्मांड गोळ द्वैताच्या भेद विहिरी विहिरी सुटती संकल्प विकल्पाची झरे काय कुठून संकल्प विकल्प झाले द्वैतापासून हो आणि मग ते तर जन्म मरणाची पुरे पुन्हा मेला पुन्हा आला पुन्हा मेला पुन्हा आला बंद झालं का पूर चालला बुडे एकसरे ब्रह्मांड गोळ हे सगळं हे ब्रह्मांड आहे ना हे एकदाच याचं काय होतं अख्खं जलमय होत मग जन्म मरणाच्या ओढी नाना दुःखाची आकोडी अभक्त शोषिती साकडी हरिभक्तात हरिभक्ता ते ओढी स्वप्नीही न लगे आता हे कोणला होतं दुःख जन्म मरणाच्या कोडी ओढी नाना दुःखाच्या कोडी अभक्त शोषिती साकडी म्हणजे संकट कोणला संकट आहे ते अभक्ताला आणि भक्ताला संकट आहे का नाही पण भक्ताचं लक्षण काय हा भक्त ऐसे जाणं जेदेही उदास आता असा जर नसेल तर भक्त आहे का आणि असं आपण पाहतो का नाही हा 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 त्याने शेण खावे कशासाठी आता शेणावरच जगतोय कशावर जगतोय नाही नाही शेणासाठी झिंडतो देवासाठी अजिबात नाही अरे देव उद्देश असेल तर महाराज काहीच अवघड नाही चला मग हरिभक्ता ते ओढी स्वप्नेही न लगे भक्तीचे आगाध महिमान तेथे रिगेना बहुवंदन ते करवया भगवत भजन सद्गुरु चरण सेवावे असं भजन करण्यासाठी सद्गुरूची प्राप्ती करून घ्यावा निजशिष्याच्या मरण चिंता सोये निवारी जो वस्तुता तोच सद्गुरु तत्व येर ते गुरुता मंत्र तंत्र उपदेशे
जो जन्म मरण घालतो तो कोण आहे? गुरु आहे. आणि बाकीचे गुरु मग तंत्र मंत्र म्हणजे दीक्षा गुरु, शिक्षा गुरु आणि सद्गुरु. मंत्रतंत्र उपदेशी घरोघरी गुरु आहेत आयते. मंत्रतंत्र उपदेशी ते घरोघरी गुरु आहेत आयते. जो शिष्याशी मिळी सद्वस्तू ते सद्गुरु त्या ते कृष्ण माने. कारण गुरु कुठे म्हणतात ते घरोघरी आणि आयतेच आहेत. सापडायचं काही काम आहे का? हा? एक करीती गुरु गुरु बहुता भारू शिष्याचा. मग मला सांगा, हा सद्गुरु त्या ते मानी श्रीकृष्ण कोणला? जो शिष्याशी मिळी सदवस्तू ते. वस्तू नाम ब्रह्म. जो ब्रह्माची प्राप्ती करून देतो तो सद्गुरु. गुरुदेव गुरु माता पिता गुरु आत्मा गुरु आत्मा ईश्वर वस्तुता गुरु परमात्मा सर्वता गुरु तत्वता परब्रह्म. आता गुरु कोण आहे? देवच गुरु आहे. गुरुच माता आहे, गुरुच पिता आहे, गुरुच आत्मा आहे. आणि ईश्वर सुद्धा कोण आहे? गुरुच महाराज. गुरु परमात्मा सर्वथा गुरु तत्वता परब्रह्म. पण गुरुचे उपमे समान पाहता जगीन दिशे आन. आगाध गुरुचे महिमा तो भाग्यवीन भेटे ना. गुरु आमच्या घरी आले आहे का नाही आणि आम्हाला दीक्षा देऊन गेले. काय देऊन गेले? दीक्षा देऊन गेले. आता ते गुरु आहेत का? होय बा. गुरु कधी भेटतो बघा. भाग्यावेन गुरु भेटत नाही म्हणतात. निष्काम पुण्याची आकोडी आगाध वैराग्य जोडी नित्य विवेक आवडी तय पाविजे रोकडी सद्गुरु कृपा. हो कसं आहे आता? बोला साधू. हरिभक्ती परायण. निष्काम पुण्याची आकोडी. कोणतं पुण्य लागत? निष्काम. आता निष्काम पुण्यच माहित नाही. हो का? हाय माहित? तुमच्या तर स्वप्नात आहे नाही. निष्काम पुण्याशिवाय सद्गुरु भेटतो का? आणि किती पाहिजे? कोट्यावधी पुण्य पाहिजे. आणि त्याची ना आपली गाठच नाही. अनंत पुण्य. हे स्वामीजी 4 सिद्धांत आहेत. कोणत्या शास्त्रात हिंडलोत आम्ही? निष्काम कर्म, निष्काम उपासना, ईश्वर साक्षात्कार, सद्गुरूची भेट, ब्रह्मज्ञान आणि मुक्त. याच्याशिवाय कुठलाही पर्याय कोणलाही नाही. बाकी किती झाटाचे ते झाटा. पण परमार्थ कसाही करा म्हणजे वायाला जात नाही. आणि संसार कसाही करा कामाला येत नाही असं म्हणते. मी नाही म्हणत बरं का, असं म्हणते. पण कीर्तन झाल्यावर ते काय गोळा करते? देव का संसार? संसार. ही वास्तवता आहे महाराज. ही काय आहे? वास्तवता आहे. मग कारण अगाध वैराग्य जोडी नित्याने नित्य विवेक आवडी तय पाविजे रोकडी सद्गुरु कृपा. नित्य काय आणि अनित्य काय याचा काय पाहिजे? विवेक पाहिजे.
मग विवेक कोणाची द्या कोणाकडे? मनुष्य देहातच विवेक प्राप्त होतो, दुसऱ्या देहात का? आता तुमच्याकडे विवेक आहे का नाही? आहे. पण काही म्हणतात पाहिजे तेवढा नाही. अरे पाहिजे तेवढा नाही, जिकडं पाहिजे तिकडं खर्च करत नाही, नाही तिकडं खर्च करतो म्हणून कमी. विवेक कुठं खर्च करतो आम्ही? संसारात. आणि तोच विवेक परमार्थात खर्च केला तर विवेक नाही का? असं म्हणता येईल का? नाही महाराज. आता कोणाला एंट्रीच्या बाटलीचा माहिती आहे? ही बाटली प्याल्यावर माणूस मरतं, कोणाला अनुभव आहे? पण पितं का? विवेक नाही का? विवेक सगळ्याच्या ठिकाणी आहे महाराज. पण खर्च कुठं झाला पाहिजे, तो त्या खर्च करण्यामध्ये आपला उरफट आहे. कुठं खर्च झाला पाहिजे? परमार्थात. आणि तो खर्च कुठं करतो? संसारात. म्हणून आपल्याला ती गोष्ट सद्गुरु कृपा हाती चढे, तेथे भक्तीचे भांडार उघडे, तेव्हा कळीकाळ पळे पुढे, काय शेबा पुढे भाऊ भाई भाऊ भाई. आता सद्गुरु कृपा झाली का काय उघडतं बा? भक्तीचं भांडार उघडे. म्हणजे त्याच्या ठिकाणी कोणता भाव होतो? सम्यक ज्ञान. कोणतं ज्ञान होतं त्याला? सम्यक ज्ञान. कोणी कमी जास्त आहे का? मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सगळे कोण आहेत? एकच आहेत. आणि असं भांडार उघडलं की मग त्याच्या ठिकाणी कळी काळ राहील का? नाही. काय शे बापुडे भव भय. कोणता? सद्गुरु नायके कृपा मजकीनी. सद्गुरु नायके कृपा मजकीनी. सद्गुरु नायके कृपा मजकीनी. सद्गुरु सद्गुरु नायके कृपा मजकीनी. सद्गुरु नायके कृपा मजकीनी. सद्गुरु नायके कृपा मजकीनी. सद्गुरु नायके निज वस्तुदार माझे मज. निज वस्तुदार माझे मज. सद्गुरु नायके कृपा मजकीनी. सद्गुरु नायके कृपा मजकीनी. निज वस्तुदार माझी मजा सद्गुरु नायके कृपा मजकीनी. सद्गुरु नायके कृपा मजकीनी. सद्गुरूंनी काय केली? माझ्यावर कृपा केली. म्हणजे गुरु कृपेशिवाय आपल्याला आपल्या सोची ओळख होत नाही. आणि बऱ्याच लोकांना कोणताच गुरु नाही. शिक्षा गुरु नाही, दीक्षा गुरु नाही, आहे का नाही? गुरु केले पाहिजे महाराज. गुरु म्हणो कुळदेवता. आधोदारे उपजविता, ते लौकिक माता पिता. आधोदारा आतळो निदिता, तो सद्गुरु पिता सत्यत्वे शिष्याचा. किती बाप सांगितले आपल्याला? 5. आता आई बाप हे बाप आहेत.
वडील कोणी बापच आहे ना, पण त्याची उत्पत्ती कुठून आहे? आदद्वारा खालून. पण सद्गुरु पिता सत्य होते, कारण तो वरचीवर त्याला काय करतो? जन्म देऊन मुक्त करतो महाराज. गुरु म्हणो कुळ देवता, तिची कुळकर्मीची पूजता, हा सर्व कामी आकारता, पूज्य सर्वता सर्वार्थी. असं गुरुचं वर्णन या ठिकाणी सांगितलं. या लागे गुरु ते मनुष्य बुद्धी, पाहो नाही गा त्रिशुद्धी, आयशा भावार्थ बुद्धी, सहजे चित्तशुद्धी सत्शिष्या. मग गुरुला काय पाहायचं? मनुष्य बुद्धीने पाहायचं का? नाही. आणि आपली दृष्टी कशाने पाहती? मनुष्य बुद्धीने. गुरु प्रब्रह्म वाचाई देवा, गुरु प्रब्रह्म वाचाई देवा, गुरु परब्रह्मा देवाचा हे देवा, गुरु परब्रह्मा देवाचा हे देवा, परब्रह्म वाचाई गुरु परब्रह्म देवाचाही देव, देवाचाही देव. कारण ज्याचा गुरुचरी निश्चिम भाव, त्याचा मनोरथ पूर्वी देव, गुरु आज्ञा देव पाळी पाहो, गुरु वाक्य स्वयमेव जड मूळ तारी. कोण आज्ञा पाळतं? गुरुची. देव आज्ञा पाळतो महाराज. ईश्वराला हे सगळं काम करावं लागतं. पण शिष्य कसा पाहिजे? ज्याचा गुरुचरणी निश्चिम भाव. ब्रह्मभावे जे गुरुसेवक, देव त्याचा आज्ञाधारक, त्याशी नित्यपूर्वी निजात्म सुख, हे गुरु मर्यादा देख नुलंगी देव. मग देव सुद्धा गुरुची आज्ञा उल्लंघन करत नाही. चला पुढं आता 38 क्रमांकाचा शोक. पुरुषाची जो प्रपंच दिशे, तो नसताची मिथ्या आभासे, जेविका एकला निद्रा वशे, स्वप्नी निज मानसे जग कल्पे. पुरुषाशी जो प्रपंच दिशे. आता हे जगत आपल्याला दिसतं का नाही? दिसतं. कोणाला दिसतं? तो नसताची मिथ्या आभासे. आता जग आहे का? नाही. आणि मग दिसत नाही का? कसं आहे मग? मिथ्या आहे. मिथ्या तर दिसतं ना. असं कसं म्हणताय? आता तुम्ही ठण ठण बोलतात, मिथ्या कसं म्हणताय? हा हा मग असं मिथ्या थोडं म्हणता येत त्याला. सताहून विलक्षण, असताहून विलक्षण. कसं आहे? सताहून विलक्षण आणि असताहून विलक्षण. अनिर्वचनीय मिथ्या. म्हणजे याचं वचन करता येतं का? नाही. म्हणून ते काय? मिथ्या आहे. मग जेविका एकला निद्रावशे, स्वप्नी निज मानसे जग कल्पे. आता स्वप्नामध्ये आपल्याला स्वप्न पडतं आणि स्वप्नात अनेक स्वप्न पडतात.
पण कुठपर्यंत खरे असतात ते जागृती होईपर्यंत. मग जागृतीमध्ये ते काय असतात, खरे नसतात. आणि त्याच न्यायाप्रमाणे तुम्हाला आम्हाला जर ब्रह्मज्ञान झालं तर हे जगत खरं वाटन का? नाही. जग खरं वाटन का जग नाहीचे वाटन? हा, नाहीच. अरे ज्याचा जन्मच नाही झाला त्याचं काय नाव ठेवा? वांजेचा पुत्र, खपुष्प, कासवीचं तूप, सश्याचे शिंग, हे काय फक्त शब्द मात्र सत्य आहे. यांचं काही आहे का? हा, बागुलबा. आता बाया पोरांना भेट, हा बागुलबाच्या ताब्यात देईन तुला, बागुलबाला बाहेर गप. आता ते मोठं झालं आणि ते म्हणतं आई आई मला बागुलबा कुठं दाखव ना. दाखवता येतो का? होता का? तसं जग झालं का? हे सगळा भ्रम आहे. म्हणून ना आसोनी निद्रा वशी दिशे स्वप्न, जो जागा होऊन आपण करू पैसे मनोरथ ध्यान, तो नसतेच जनवन एकत्व देखे. आता स्वप्न कधी पडतं? निद्रेच्या अधीन गेलं तर. निद्रेच्या अधीन असेल तर स्वप्न आहे का? नाही. आणि अज्ञानाच्या अधीन असेल तर जग आहे. जग कधी आहे? अज्ञानाच्या अधीन. आणि स्वप्न कधी आहे? निद्रेच्या अधीन. जो जागा होऊन आपण करू बैसे मनोरथ ध्यान, तो नसतेची जनवन एकत्व देखे. मग मानस पूजा करणारा उपासक आसन घालून मनात जेव्हा एखाद्या मूर्तीचे चिंतन करतो तेव्हा नसला याला ध्याता ध्यान ध्येय पूजा द्रव्य केवळ मनाने कल्पिलेले मनातच भासतात का नाही? कधी ते काही उत्पन्न केलं स्वामीजी? आणि तसं हे जगत कुणी केलं? कसं आहे हे जगत? कसं आहे? कल्पना आहे. कशी आहे? कल्पना. कल्पना विद्या येणे झाला जीव, कल्पना विद्या येणे झाला जीव, कल्पना विद्या येणे झाला जीव, मायोपाधी शिव बोली देती, कल्पना विद्या येणे झाला जीव, मायोपाधी शिव बोली देती, मायोपाधी शिव बोली देती, मायोपाधी शिव बोली. कल्पना विद्याने झाला जीव, मायोपाधी शिव बोली देते, मायोपाधी शिव बोली देते, मायोपाधी शिव बोली देते. कारण कशामुळे झालं? कल्पना. सत्य मानली. आणि ती सत्य मानण्याला कारण काय? अविद्याच्या पांघरुणी. तेने म्हणून काय झाला? जीव. कल्पना अविद्या तेने झाला जीव. आणि जीव झाला म्हणून स्वतंत्र उड्या मारू लागला. मग असं जीवत्व घालायचं असन तर आपल्याला काय करायला पाहिजे? बा भगवंताची सेवा केल्याशिवाय होईन का? नाही. बघा हो का घालवणी आसन. बर जेवी धन लोभ्याचे हरपे धन, परी वासन न सांडी धन धान्य, धनाते आठविता मन, धन लोभे पूर्ण पिशे होय. आता एखादा लोभी आहे धनाचा माझ्यासारखा, आणि त्याचं धन हरवलं, मग त्याला विसर पडतो का बा? नाही नाही, विसर पडत नाही त्याला. परी वासना न सांडी धन धान्य, वासना सोडते का? आपलं एवढं गेलं तेवढं गेलं, आमकं झालं तेवढं गेलं. धनात आठवित मन, धन लोभे पूर्ण पिशे होय. मन सोये जरी नव्हे धन, तरी धन कोश आठवी मन, तो स्मृती वळे वन वळघे वन, व्याम होय पूर्ण पिशे होय. आता मन
सोये जरी नव्हे धन. मन हे काय धन आहे का? नाही. पण धनाची कल्पना कोणी केली? मनानेच. मग आपण सध्या कुठे आहे सगळे? मनोराज्यात आहेत का कुठे आहेत? मनोराज्यातच आहे ना. मग मनोराज्यात राहणाराचं खरं असतं का? नाही. तो स्मृती वळघे रान व्यामोह पूर्ण पिशे होय. देवी व्यामाचे पूर्ण भरित मिथ्या भाषे देहादी द्वैत ते अहम भावे मानिता आप्त भव भय निश्चित आदळे. देवी व्यामोहाचे पूर्ण भरित. मोहाचे कोणता मोह आहे? शिवाजी महाराज त्याप्रमाणे जेव्हा ब्रह्माचे पूर्ण भरते येते मिथ्या द्वैतादी द्वैत भासत असते व देहदी द्वैत म्हणजे मी आहे अशा तादात्म्य स्वरूप किंवा स्वकीय मानले असता अंगावर जन्म मरणाचे भय निश्चित आढळते. कशामुळे जन्म मरण आहे? द्वैतामुळं. द्वैत कशामुळे? अज्ञानामुळं. मग अज्ञान गेल्याशिवाय द्वैत जाईन का? मला सांगा. आता एक जणाची सासरवाडी होती चांगली, पण त्याचं जमत नव्हतं. त्याचे सासू संघ भांडणं, सासऱ्या संघ भांडणं, मेवणी संघ भांडणं, बायको संघ भांडणं. बर का? ऐका ना. ऐका 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 ऐका. आता सगळ्या संघ भांडणं त्याची. मग तो सासूला बोलत नाही, सासऱ्याला बोलत नाही, मेवण्याला बोलत नाही. आता एवढ्याला संघ भांडण्यापेक्षा बायकोला सोड चिठ्ठी दिली तर बाकीला सोड चिठ्ठी द्यायची गरज आहे का? द्रष्टांत समाजला का? अरे एक अज्ञान केलं की बाकीचे सगळे गेले. एक काम गेला बाकीचे राहते का? भावकी, क्रोध, लोभ, मद, मोह, दंभा. अरे एकाला स्वरा सगळे सुटले आणि एकाला जोडले की सगळे आले. म्हणून सगळ्यात खादाड कोण आहे? काम. सगळ्यात खादाड कोण आहे? काम आहे महाराज. काम म्हणजे इच्छा. आणि ती इच्छा राहिली नाही पाहिजे. इच्छा काय झाली पाहिजे? भगवत रूप झाली पाहिजे. आणि अशी इच्छा भगवत रूप कशाने होईल? तर सत्संगा वाचून होणार नाही, कोणाचीही होणार नाही महाराज. म्हणून काय केला पाहिजे? सत्संग केला पाहिजे. कुठे चालू होतो? बुवा?